थोडीशी मेहनत घे. घेईन, त्यात काही शंकाच नाही. पण मला नाही वाटत की मला शोधायची बी गरज पडेल. कारण ज्या वेळेला मी देवी आईना तुमचं समजा सत्य सांगेन तेव्हा दिशा मॅडमची या घरातनं पाठवणी केली होती तशाच पाठवणीची सोय मी तुमची करीन. तू माझं सत्य सांगशील आणि मी गप्प राहील. तुझी देवी आई आहे ना, देवी आई माझ्यावरती अंधळ प्रेम करते, डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवते. आणि मग जेव्हा तू माझं सत्य सांगायला जाशील तेव्हा मला नाही वाटत ती तुझ्यावर विश्वास ठेवेल. नाही, पण तुला टेस्ट करायचं असेल तर टेस्ट करू शकतेस. ट्राय करायला काय हरकत आहे ना. जा जा जाऊन सांग तुझ्या देवी आईला. काय सांगणार? दिशा आणि अनुष्का मिळून तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू माझं काहीही बिघडू शकत नाहीस, कारण तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे. एकदा सांगितलेलं डोक्यात शिरत नाही का तुमच्या? तुम्हाला 10 वेळा सांगितलं ना मी, माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. मी हाय गावाकडची, पण नाश्त्याला तुमच्यासारख्या 10 पोरी खाईन मी. अनुष्का मॅडम, आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या परकर पोलक्यावर अजिबात जायचं नाही. हा, माझ्या मनगटातली ताकद बघा. भाजी भाकरी आणि चटणी भाकर खाल्लेली आहे मी, समजलं? पुन्हा जर का माझ्या मंगळसूत्राला हात लावलात ना तर बघा, मंगळसूत्राची भीती परत दाखवायची नाही मला. सोड गा, सोड. अनुष्का मॅडम, तुम्ही लय चुकीचं वागलात. माझ्या देवी आईंच्या जीवावर, आदित्य सरांच्या जीवावर, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या जीवावर उठलात तुम्ही. इतकंच नाही तर हजारो लोकांच्या जीवावर उठलात तुम्ही. पण आता नाही, आता मी गप्प बसणार नाही. मी उद्याच्या उद्या जाऊन देवी आईना तुमचं समज सत्य सांगणार आहे आणि यो विषय कायमचा मिटवणार आहे. जा जाऊन सांग. पण त्यानंतर तुझ्यासोबत काय होईल ह्याचाही विचार करून ठेव. त्याचा विचार केलाय मी आधीच. आता आत शप्पार घरावर मी तुळशी पत्र ठेवलंय असं समजा. आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या एका मोठ्या कार्यक्रमात बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आली. हा हल्ला नियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर पारू, कंपनीच्या मालकीन अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि कंपनीचे सीईओ आदित्य किर्लोस्कर व इतर सगळे ग्रुप आहेत. कोणालाही इजा झालेली नाही. अहिल्या, आज वाचलीस तू, पण एव्हरी टाइम नाही वाचणार. आज तुझं लक होतं म्हणून, नाहीतर संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या श्रद्धांजलीची बातमी मला बघायला मिळाली असते. असो, या गेम मध्ये खूप मज्जा येते मला. असं पण सगळ्यांना एकत्र मारण्यात काही मजा नाही. या किर्लोस्कर फॅमिलीच्या एका मेंबरला तडपून तडपून मारण्यात मजा आहे. तुला सांगितलं होतं मी आत्ता काहीही करू नकोस म्हणून, पण तू म्हणजे तूच आहेस. तू का कोणाचं ऐकत नाहीस दिशा? तुला माहिती नाही तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत ते. अनुष्का, डोंट वरी. हे बघ, ती अहिल्या आज जिंकली आहे, पण हा थोड्याच दिवसांचा गेम आहे. एव्हरी टाइम तिचं लक तिला साथ नाही देणार. तुला कळत नाहीये, आता आपण काहीही करू शकणार नाहीये. ती पारू जाऊन अहिल्याला सगळं सांगेल, सगळं. आणि त्यानंतर तिला आपलं रिलेशन कळायला पण वेळ लागणार नाहीये. सगळं बिघडलं नाहीये, उलट आत्ता कुठे स्टार्ट झालंय. आणि काय ना अनुष्का, 2 पावलं मागे आलं की मग जास्त लांबवर उडी मारता येते.
मला आज आई पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली ग. माझा जीव जाईल म्हणून नाही, तू माझ्यापासून लांब जाशील म्हणून. आई मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. आदित्य, अरे तू अजून जागाच काय करतोस तू इथे? आई क्षणभरासाठी असं मला वाटलं की मी तुला गमवलं. अरे वेडायस का? तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना करू शकत नाही आई. प्रीतम, ऐका ना, मी काय म्हणते, आपण आईशी उद्या सकाळी बोलूया का? त्यांना आता नको डिस्टर्ब करायला, त्या खूप थकल्या असतील. बघ प्रिया, आई जर दमली असेल किंवा तिचा डोळा लागला असेल ना, तर मी फक्त बघून जाईन तिला. पण आईला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. प्लीज. हा, बघितलंस, मी बोललो होतो ना, आईशी बोलल्याशिवाय दादाला पण झोप नाही येणार. तू पण काळजी करत बसला होतास? नाही वाटायला पाहिजे का मग?